तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं ह्या बागेची कंडिशन खूप ताण बसलेला होता। ताणामध्ये काही झाडं असे जायला लागले होते, काही गेले पण त्याच्यानंतर पहिल्या पावसातच हा बाग इतका सुंदर असा फुटलेला आहे। बघू शकता तुम्ही, काही नवीनही फुटत आहे, अजून एकदम भारी फुटलेला आहे। हे असे झाडं काय उखडलेत, पण आता पाणीच कमी होतं, त्याला पर्याय नाही, पण फुटणं महत्त्वाचं आहे। यावर्षी काय थोडा पाऊस जास्त पण झाला आहे, जास्त पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नवती जाणवते, फुलं निघायला थोडा त्रास होतोय। पण ह्या बागेला अति ताण बसल्यामुळं, थोडा जास्त ताण बसल्यामुळं जे नवती निघते त्या नवतीतून फुल आहे। त्याच्यामुळं आता हा बाग सेफमध्ये आलेला आहे। आता काही इथे झाडं जाणार नाही, फुलं तर जे निघायचे ते निघालेच आहे, अजून पण निघत आहे भरपूर। आणि याच्यामध्ये काही झाडं तुम्हाला थोडेसे आधी फुटलेले आहे, ते असे उमलून तयार झाले, पाकळी उमलून पुढच्या 1-4-5 दिवसात त्याची सेटिंग होऊन जाईल। आता आपण वरच्या प्लॉटमध्ये बघू काय होतंय। वरचा प्लॉट पण तेवढाच सुकत होता, वरच्या प्लॉटमध्ये पण निघत आहे, थोडंसं लेट निघत आहे, पण फुलंच आहे भरपूर। इथे पण 1-2 झाडं गेलेले, काही झाडं अजून असे शॉकमधून निघायचे, नवीन नवती निघत आहे, पण पानाचा शॉक जायचा आहे। तर हा जो ताण होता तो खूप अति होता, एवढा ताण पण नाही बसला पाहिजे, पण कारण याच्यामध्ये झाडं जाण्याची शक्यता असते। फुलं भरपूर निघत आहे, त्याची काही चिंता नाही, एकदम एक्सलंटरित्या फुटलेला आहे बागा। म्हणजे हा वरचा प्लॉट थोडंसं काळवटी जमीन आहे, त्याच्यामुळे थोडंसं लेट काढत आहे, पण फुलंच आहे, सगळीकडे फुलंच आहे। धन्यवाद।